बाय माझे आयशी तिन्ही सांजेची ये असा आणि तू मागणं घेण्यास राजी आहेस. बा लक्ष्मी नारायणा तू मागणं घेण्यास राजी आहेस. तसोच ह्यो माझा प्रेक्षक मागणं घेण्यास राजी आहे. तर देवा महाराजा आमची ही स्टार प्रवाह या वाहिनीवर एक मालिका येता जिचं नाव कोण होतीस तू काय झालीस तू. या मालिकेसाठी आणि मायबाप प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी आमच्या कलाकारांनी हा जो घाट घातलेला आहे, जी काही मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीस फळ येवान दे आणि ही मालिका सगळ्यांच्या पसंती सुसरान दे रे महाराजा. होय महाराजा. आणि या मालिकेत आणि या स्टार प्रवाह वाहिनीक अशीच मायबाप प्रेक्षकांची साथ मिळान दे आणि कलाकारांना भरपूर यश दे आणि प्रोत्साहन दे. आणि जो कोणी ह्या कार्याच्या मध्ये आडवा येत मग तो उभा असू दे आडवा असू दे 4 पायांचा असू दे 2 पायांचा असू दे 1 डोळ्याचा असू दे 20 डोळ्यांचा असून दे पावणारा असून दे उडणारा असून दे त्या तिकडच्या तिकडे आडवा कर. वडाची साल पिंपळाक आणि पिंपळाची वडाक लाव रे महाराजा. होय महाराजा. आणि सगळ्यांका भरभरून यश दे रे महाराजा. होय महाराजा. थँक्यू. परवानगीने प्रश्न विचारतो कारण तुम्ही परवानगी देतात माफ करत नाही, त्यामुळे मी आधीच माफी मागतो. प्रश्न असा आहे की तुम्ही जशा गोड दिसतात तशाच गोड गोड भूमिका केल्यात आणि तुम्ही माणूस म्हणून खूप गोड आहात. पण आता आम्ही हे जे रूप बघतो आहोत त्यांचं सुलक्षणा धर्माधिकारी यांचं, तर तुम्ही ही भूमिका का स्वीकारली किंवा या भूमिकेचं वेगळेपण तुम्हाला काय जाणवलं? ती स्वीकारण्यामागचा तुमचा विचार काय होता, काय सांगा? कोकणातली गोष्ट आहे त्यामुळे सुलक्षणा फणसासारखीच आहे. अच्छा. आणि ती तशीच तुम्हाला दिसेल. स्टार प्रवाहावर काम करण्याची खूप वर्षापासूनची इच्छा होती. जमत नव्हतं, योग येत नव्हता. कारण सतीश सरांबरोबर मी एक अभिनेता म्हणून एकत्र काम केलं होतं. त्याच्यानंतर तो दिग्दर्शक म्हणून होता तेव्हा त्याच्या हाताखाली काम केलं आणि आता तो स्टार प्रवाहाचा सर्वा आहे तेव्हा त्याच्याबरोबर काम करते. तो उंच उंच भरारी घेत राहिला, मी तिथेच राहिले. कधी मी त्याची ताई झाले तर कधी त्याच्या सिनेमातली आई झाले. तर आज त्याच्याबरोबर काम करावं ही इच्छा इथे पूर्ण झाली असं मला वाटतं. आणि तो त्याच्या बरोबरीनं मला उंच उंच भरारी घ्यायलाही लावणार आहे हेही मला दिसतंय. वा. तर त्याच्यामुळे म्हणजे मी किती वजनदार नावाचे प्रमोशन केलं असलं तरी सुद्धा मी मनाने खूप हलकी आहे. त्यामुळे तो उंच भरारी घेऊ शकेल माझ्या बरोबर. तर त्यामुळे हे खूप छान वाटलं. आणि गिरीजा आणि मंदार बरोबर काम करताना सुद्धा आता जे मी आतापर्यंत जे काही शूटिंग केलं ऐकून होतं या दोघांबरोबर को आर्टिस्ट म्हणून खूप चांगले आहेत. खूप वर्ष ते मालिकेमध्ये काम करतात आणि ती मालिका खूप चांगली चालते. तर त्यामुळे माझी इच्छा होती यांच्यावर काम करण्याची, तीही पूर्ण झाली. त्यांच्यावर काम करताना सुद्धा खूप छान वाटलं मला की नाहीतर आजकाल ना तुम्ही कोण शिकवणार आहे आम्हाला, आम्ही बघू ना काय ते. त्या इतक्या वर्ष काम करतोय ना आम्ही. पण जेव्हा मराठी भाषेबद्दल सांगितलं जातं किंवा कधीतरी असं करून बघ नाही छान वाटेल असं सांगितलं जातं तेव्हा ते तितक्याच आनंदाने स्वीकारतात. म्हणजे कुठेतरी बळजबरी नसून त्यांना पण ते पटतं आणि ते करतात. किंवा अमित बरोबर काम करताना आपोआप ती वेवलेंथ जुळली गेली. काही सांगावं नाही लागत फारसे की असा लुक घेऊया असं मी करतो हा, ते आपोआप होऊन जातं. वैभव बरोबर काम करण्याची अजून माझी वेळ नाही आली, ती वेळ लवकरच येईल. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्यांबरोबर काम करताना ह्याच्याबरोबर सुद्धा काम अजून करायचंय. या सगळ्यांबरोबर काम करताना ना मला स्वतःला रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं. पुन्हा एकदा नव्याने ताजेतवानं झाल्यासारखं वाटतं. कारण आता जवळजवळ 1.5 वर्ष मी मालिकाच केलेली नाहीये आणि ठरवून केली नव्हती. कारण काहीतरी एक छान भूमिका मला हवी होती. तीच माईची भूमिका मला नको होती. समजून घेणारी सांभाळून घेणारी नको होती. आणि ती संधी मला सतीशने दिली या सिरियलमध्ये. आणि तर खूप महिने ह्याच्यावर बोलणं चाललं होतं पण माझ्याच काही अडचणी होत्या त्यामुळे होत नव्हतं. पण दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम तसं माझं झालं. आणि ही मालिका माझ्याच नशिबात होती आणि ती मला मिळाली, ती मला दिली गेली. आणि खरोखर ही भूमिका करताना खूप मजा येते मला
की एका क्षणात ती करारी होते, एका क्षणात ती मऊ होते, अशी माझी भूमिका आहे. ती करताना लिखाणातनं सुद्धा मला खूप मजा येते. आणि आमचं जे प्रोडक्शन शशी सुमितचं त्या संपूर्ण क्रू बरोबर काम करताना मजा येते. आपल्याच मातीतली गोष्ट साकारताना, त्यात एक छान भूमिका साकारताना काय भावना आहेत मनामध्ये? खूप भारी भावना आहेत. एक तर स्टार प्रवाह आणि सतीश यांचे आभार, कारण मी पहिलाच शो आहे माझा जो मी स्टार प्रवाहावर करतो. आतापर्यंत कधी काम केलं नव्हतं, पण मी गेली 4-5 वर्ष पाहतोय सतीश आणि सगळी टीम अख्खा स्टार प्रवाह त्यांच्या चॅनलसाठी आणि त्यांच्या मालिकांसाठी, शोजसाठी ज्या पद्धतीने ते काळजी घेतात, जे काम करतात, जी मेहनत घेतात ती आउटस्टँडिंग आहे. आणि तुम्ही गेल्या अनेक वर्षांमध्ये असा ट्रेंड बघितला नसेल की सलग 4 वर्ष 5 वर्ष एक चॅनल इथे असतं आणि बाकी चॅनल्स खाली असतात. सो हे नुसतं करिश्मा नसतो, याच्यात काही नुसतं दैव नसतं, याच्यात नुसतं काही काय म्हणतो लक फॅक्टर नसतो, तर याच्यामध्ये मला वाटतं मेहनत आणि सातत्य असतं. सो स्टार प्रवाहाने हे दाखवलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने ही जी माझी मालिका आहे येणारी, कोण होतीस तू काय झालीस तू, ही सुद्धा माझ्या मते माइलस्टोन ठरणार आहे सगळ्याच अर्थाने. कारण ही खूप ओरिजिनल कॉन्टेंट घेऊन आलेली मालिका आहे असं वाटतं मला. याच्यामध्ये मी कोकणातला एक बाप आहे आणि माझी एक मुलगी आहे जिला आई नाहीये, अर्थात मला बायको नाहीये. त्यामुळे मला ह्या मुलीला एकटीला वाढवावं लागलेलं आहे. आणि मग या मुलीचं पुढे काय होतं आणि माझं काय होतं अर्थात तुम्हाला ते कळेल मालिकेमध्ये. आणि खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. भलेही आपण मालिका म्हणतो, पण त्यातही मला वाटतं एक छान गोष्ट जी तुमच्या आमच्या आयुष्यातलीच आहे. आणि अचानक आयुष्याला कशी वळणं मिळतात आणि आयुष्य बदलून जातात लोकांची एखाद्या घटनेने, तर मला वाटतं ते सांगणारी ही मालिका आहे. आणि प्रवाह आपण जसं म्हणतो तसंच ही मालिका ही प्रवाही असणार आहे आणि ती तुम्हाला फार आवडेल. आणि नक्की पहा. नक्की नक्की 28 पासून रोज रात्री 8 वाजता. मंदार, तुझ्याकडे येणार आहे मी. यश धर्माधिकारी साकारतो. तुझ्या पात्रावरती थोडक्यात काय सांगशील? स्टार प्रवाहावर काम करून एक कलाकार म्हणून मला यश मिळालंय, मिळतंय. आणि या निमित्ताने, या मालिकेच्या निमित्तामुळे मला यश धर्माधिकारी हे कॅरेक्टर मिळालंय. सो यश धर्माधिकारी, सुलक्षणा धर्माधिकारी, आम्ही धर्माधिकारी फॅमिलीमधून आहोत. आणि जसं आता तुम्ही प्रोमो बघितलाच सगळ्यांनी, त्यातून तुम्हाला एक अंदाज आलाच असेल की कावेरी जी घरी येते बाळाला घेऊन, आम्हाला वाटतंय की ही, सगळ्या कुटुंबाला वाटतंय की ही या घरची सून आहे. पण मला माहितीये ही या घरची सून नाहीये, माझ्या दादाची ही बायको नाहीये, माझी बहिणी नाहीये, ही कोणतरी दुसरीच आहे. आता माझा हा प्रयत्न ही कोण आहे हे शोधून काढणं. आणि हा सगळा प्रवास आहे. पण मालिका एवढी सिम्पल नाहीये, खूप कॉम्प्लेक्स कॅरेक्टर आहेत. सगळ्याच कॅरेक्टरचा एक पास्ट आहे. सगळे कॅरेक्टर असे का वागतायत किंवा ही सिच्युएशन का आली आहे की कावेरी बाळाला घेऊन घरी येते, तर या सगळ्या गोष्टी मालिकेत बघायला मिळतीलच आपल्याला. थोडक्यात एवढंच म्हणेन की नात्यांचा धागा ना खूप गुंतलेला आहे आणि तो कसा सुटणार किंवा कसा तो रिलीज होणार ते काहीच माहीत नाहीये. हे मालिका जशी ग्रॅज्युअली पुढे जाईल तेव्हाच आपल्याला कळेल. माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं तर यश हा खूप हॅलो असं बोलायला लागतं का? असा धरायला लागतो असं. हॅलो. सो माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर यश हा आजच्या काळातला मुलगा आहे. जसं आजकाल आपण म्हणतो जेनझी मुलगा आहे तो. आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करतो, आपल्या आईबाबांवर खूप प्रेम करतो. पण आता सगळंच मला बऱ्याच गोष्टी सांगाव्याशा वाटतात, पण नको, आपण काहीतरी सिक्रेट्स आणि ट्विस्ट ठेवूया, गुपित ठेवूया जरा, उत्सुकता टाळूया जरा. खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. प्रत्येक आईला आपला मुलगा वाटेल यश, प्रत्येक मुलीला आवडेल असं हे कॅरेक्टर आहे. आणि मला स्टार प्रवास आहे आणि प्रेक्षकांचे आभार मानायचे आहेत की प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच म्हणजे नक्की काय असतं मधले जयदीप गौरी, मंदार गिरिजा हे पुन्हा एकदा पब्लिक डिमांडवर या मालिकेत परत दिसणार आहेत. वा वा. जी खात्री आहे की जे कलाकार, जे तंत्रज्ञ शूटिंगला येणार आहेत त्यांना हा अनुभव खरंच लाईफ लॉंग
आठवत राहील, कारण का कोकणात शूटिंग करण्याची मजा वेगळी आहे. आणि मुळात थोडासा पाऊस पडल्यानंतर जे कोकण दिसतं ते इंटरनॅशनली कधीच कुठेच दिसत नाही. हो. त्यामुळे इतकं सुंदर, इतकं रम्य. आम्ही ऑफिसमध्ये असणार आहोत, कलाकार कुडाळमध्ये शूटिंग करणार आहेत, त्यामुळे आम्ही खरंच मिस करू. पण आनंद आहे की आम्ही एक वाहिनी म्हणून, एक टीम म्हणून आज कोकणात सुद्धा आमची खूप दृढ इच्छा होती आणि आज आम्हाला संधी मिळते कोकणात येऊन आमचं काम दाखवायची आणि ते रसिक प्रेक्षकांपर्यंत घेऊन यायची. नक्की. आणि ते काम घेतंय 28 एप्रिल पासून रोज रात्री 8 वाजता. गिरिजा, तू नारळाच्या झाडावर, तो ब्लूवाला समुद्र आहे ना, निळा शार म्हणून इथे निळा ब्लू. तू नारळाच्या झाडावर काय चढतीयस, मालवणी भाषा शिकतीयस, खूप मेहनत घेतीये. मी ऐकलं तू लाठीकाठी वगैरे पण शिकलीयस. म्हणजे भूमिकेबद्दल थोडक्यात, लाठीकाठी पाहिजे आम्हाला. त्यामुळे माझ्या पात्राचं नाव आहे कावेरी सावंत आणि तुम्ही जसं बघितलं ती नारळाच्या झाडावर चढते, लाठीकाठी करते, तर ही अशी बिनधास्त मुलगी आहे कोकणातली आणि शिकलेली आहे, MBA शिकलेली आहे. तिच्या वडिलांचं स्वप्न आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती प्रयत्न करते आणि आई नसल्यामुळे तिच्यासाठी बाबा सगळं काही आहे. अशी ही हॅपी गो लकी मुलगी आहे, स्ट्रॉंग मुलगी आहे. तुम्ही आधी एक पात्र बघितलं, तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याला आणि मला माहिती आहे इथे कित्येक जण गौरी म्हणूनच आले असणार आहेत. ते प्रेम कायम असणार आहे हे मलाही माहिती आणि गौरी माझ्यासाठी पण खूप जवळची राहणार आहे कायम. पण आता हे एक नवीन पात्र आहे आणि हे सुद्धा तुम्हाला नक्की आवडणार आहे. जे तुम्ही गौरीमध्ये मिस करत होतात ते या पात्रामध्ये तुम्हाला नक्की सापडणार आहे आणि मला हे करताना खूप मजा येते. खूप वेगवेगळ्या गोष्टी करायला मिळत आहेत, शिकायला मिळत आहेत त्या निमित्ताने. आणि मला असं कायम वाटतं की एखादी गोष्ट, एखादी कलाकृती जेव्हा आपल्याला मनापासून आवडते करताना, तेव्हा ती प्रेक्षकांना नक्की आवडते आणि मला खूप मजा येते सगळं करत असताना, लाठीकाठी शिकत असताना, नारळाच्या झाडावर चढत असताना, हे सगळं करताना मला खूप मजा येते. आणि वैभव सर आहेत, सुकन्याताई आहेत, ह्यांच्याकडनं खरंच आम्ही तसं खूप शूटिंग अजून केलेलं नाहीये, पण जे आम्ही केलंय ते मला खूप मजा आली आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत. ते कधी कधी सांगतात, कधी कधी त्या नकळत शिकण्यासारख्या असतात. त्यामुळे मी खूप अजून उत्सुक आहे त्यांच्याबरोबर अजून भरभरून सीन्स करण्यासाठी. आणि मंदारसोबत तुम्ही ही जोडी बघितली आहे, 4.5 वर्ष भरभरून प्रेम दिलं, अजूनही देत आहे. तसंच कावेरी आणि यशला सुद्धा त्याहून जास्त प्रेम द्यावं अशी मी विनंती नाही करणार, माझी खात्री आहे. थँक्यू.